हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर ही आहे नवीन अवसा दिवसाची सुंदराची सुरुवात. तर हे पहा, सूर्य असा उगवत आहे. आजकाल काही रेडीच दिसत नाही, म्हणजे तांबडा आजकाल काही फुटत नाही आहे. तर हे आहे, धुकं पडलेलं आहे, थंडी आहे कडाक्याची. कदाचित मीच लवकर उठत असेल, त्याच्यामुळे तुम्हाला तांबडं फुटलेलं काही दिसत नाही आहे. नेहमीप्रमाणे आपले 2 दूध उकळत आहेत. आणि चला सुरुवात करूयात अन्वीच्या टिफिनची. जगदंब जगदंब. तर आज आपण बनवत आहोत अन्वीसाठी पॅनकेक. तर हा आहे पॅनकेक मिक्स. अन्वीला पॅनकेक कधी कधी खाण्याचं खूप क्रेविंग होतं, आणि मग तिच्या पप्पाने डीमार्टमधून असं पॅनकेक आणलेले. तसे आम्ही बाहेरच्या जो शॉपमधून आणतो पॅनकेक, पण डीमार्टमध्ये मिळालं होतं, मग आणलं होतं. आणि काय सांगायचं तुम्हाला आता ह्या पॅनकेकची मज्जा. तर हे जे पॅनकेक आहे ना, ते पूर्ण एका पॅकेटमध्ये एवढेच पॅनकेक होत आहेत. नाहीतर आपण इतर वेळेस आणतो ना, त्याच्यामध्ये भरपूर होतं. महागही खूप आहे हे पॅनकेक. आणि काही नाही, मग हे पॅनकेक मी ओतून घेतलं. साधी सिंपल सोपी अशी रेसिपी आहे. याच्यामध्ये फार काही अवघड असं काहीच नाही आहे. पॅनकेक घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं दूध ओतायचं. आता दूध टाकताना थोडं थोडंच ओतायचं, खूप सारं पातळ हे पॅनकेकचं बॅटर करायचं नसतं. अगदी किंचित किंचित दूध टाकून असं घट्टसर ते बॅटर बनवायचं. आणि मग तव्याला तूप लावून घ्यायचं, आणि मग असं थोडंसं बॅटर सोडायचं आणि घट्टच ठेवायचं असतं. आणि असं आल्लाद असं बॅटर सोडून घ्यायचं. आणि मग वरती जाळी पडती की त्याला पलटायचं असतं. आता एवढं एका पॅकेटमध्ये फक्त 3च पॅनकेक झाले. आणि अशा प्रकारे मग त्याला थोडं शिजू द्यायचं. वरचं पूर्ण ड्राय झालं की त्याला पलटवायचं. मग ते पॅनकेक झालं तयार. अशा प्रकारचे मी 3 पॅनकेक बनवून घेतले वेगवेगळ्या ह्याचे. आता तुमच्याकडे जर शेपचे काही असतील साचे वगैरे, तर तुम्ही शेपचेही पॅनकेक बनवू शकता. पण माझ्याकडे काहीच नाही, मग मी असं गोल बनवलं. हे पॅनकेक आहे. नुसतं मिल्क मिक्स करायचं, बटरस्कॉच फ्लेवरचं आहे ते पॅनकेक. आणि त्याच्यानंतर मग असं थोडंसं आलटीपलटी करायचं. तर हे पहा, अशा प्रकारे मग दिली ते मी पॅनकेक. थोडंसं मिठा होईल, स्वीट होईल म्हणून बुंदी दिली ती. आणि पॅनकेकवर टाकायला बनाना, हनी आणि स्ट्रॉबेरी असे कट करून मी त्याला फ्रूट्स दिले. पॅनकेकवरती पहिलं हनी टाकतात, म्हणजे मध टाकतात, त्याच्यानंतर मग केळं टाकतात, आणि मग स्ट्रॉबेरी टाकायची आणि मग ते खायचं, असा प्रकार असतो. आता ते टाकल्यानंतर सगळं खराब होऊन जाईल म्हणून मी असं सेपरेट स्ट्रॉबेरी, बनाना आणि हनी ह्या असं मी सेपरेट टिफिनमध्ये भरून तिला मी दिलेलं. आणि अशा प्रकारे मग आज अन्वीच्या टिफिनला होतं बॉर्बॉन बिस्किट, खारी बुंदी आणि पॅनकेक्स. आणि मग असं मी काय केलं तर छाया.com वरून असे फ्राईज मागवलेले आहेत, पापड वगैरे. तर त्याचा जो शॉर्ट आहे मी तो टाकलेला आहे. त्याचा रिव्ह्यू कसा आहे तो तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे मी तळून घेत होते. ते शॉर्ट तुम्ही पाहिला का नाही, त्यासाठी मी हे टाकत आहे. हे सगळे मी तळून पाहिलं होतं, तर तुम्ही ते पाहू शकता माझा तो शॉर्ट. धन्यवाद. स्टे ट्यून. बाय बाय.